वसईच्या अग्रवाल परिसरात एक अपघात झालेला आहे। कुत्रा मध्ये आला म्हणून गाडी फिरवली आणि एकमेकावर 3 गाड्या आदळलेल्या आहेत। अग्रवालच्या याच के मूवी स्टार समोर हा अपघात घडलेला आहे। ही जी गाडी तुम्ही बघितलेली आहे ही गाडीमध्ये एक तरुण जो आहे गाडी चालवत होता आणि त्याच्या समोर एक मोटरसायकलवाला होता। त्या मोटरसायकलच्या मध्ये कुत्रा मध्ये आला म्हणून त्याने जोरदार ब्रेक दाबला। मोटरसायकलवाल्याने ब्रेक दाबला म्हणून या गाडीने ब्रेक दाबला आणि ही गाडी बाजूला झाली आणि या समोरच्या आर्टिगावर आदळली आणि आर्टिगा एवढी जोरात आदळली की ती फुटपाथ बाजूच्या ज्या आहे फुटपाथवर गेली आणि त्याच्या पुढे जी सिटी गाडी होंडा सिटी आहे त्याच्यावर जाऊन आदळली आणि त्याच्या पुढे जर बघितलं तर अजून एक गाडी आहे रेनॉल्डची त्याला आदळली आणि ती बघा तुम्ही किती पुढे गेलेली आहे। म्हणजे जो इतका स्पीड जोरात होता की जोरदार धडक दिलेली आहे आणि यातली एक जी गाडी आहे त्याच्यावर भारत सरकार असा बोर्ड लिहिला होता, त्यामुळे ही गाडी नेमकी कोणाचे कळू शकलं नाही। विशेषतः ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जे आहे तरुण तरुणी आहेत गाड्या फास्ट चालवत असतात, त्याच्यामुळे अपघात बनतात। संध्याकाळी ह्या रस्त्याला अक्षरशः जत्रेचं स्वरूप येतं। ह्या गाड्या रस्त्यावर अवैधपणे पार्किंग असतात, कारण एकीकडे लोकांना रहदारी जास्त असल्यामुळे लोक दोन्ही दुतर्फा साईडून पार्किंग करतात, त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होतात। हा विचित्र अपघात आहे काय, ह्या गाडीने जवळपास 3 गाड्यांना ठोकला आणि गाडीचा स्पीड एवढा होता की ती रेनॉल्ड गाडी बघा किती पुढे गेलेली आहे। सध्या या संपूर्ण अपघातामध्ये जो या आर्टिगामध्ये बसलेला ड्रायव्हर होता तो मोबाईल बघत होता, त्याला थोडीशी दुखापत झालेली आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। बाकी कोणालाही जास्त प्रकारची इजा झालेली नाही, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। यावर स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। इकडे अपघात होत असतात म्हणजे अग्रवालच्या गेटपासून ते आता या मल्टीप्लेक्सपर्यंत आणि ह्याच्या पुढून चुलण्यापर्यंत या रस्त्यावर एकही स्पीड ब्रेकर नाही आहे। ते स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गाड्यांचे स्पीड नेहमीच वाढलेले असतात। इकडे 2 व्हीलरची पण रहदारी जास्त असते। त्याच्यानंतर या विभागामध्ये इतके वर्ष झाले कुत्र्यांचा एवढा सुळसुळाट पाडलेला आहे की त्या कुत्र्यांना पाळण्यासाठी लोकांना पैसे मिळतात। अशा महिला काही आहेत ज्या कुत्र्यांना अन्न देतात, त्यामुळे हे सगळे कुत्रे पण इकडे फिरत असतात आणि ते कुत्रेमध्ये आल्यावर गाड्यांचं ॲक्सिडेंट होतं। तसंच ॲक्सिडेंट हे इकडे आता झालेलं आहे। या गाडीच्या समोर एक कुत्रा आल्यामुळे त्याने ते गाडी राईट मारली आणि पार्किंगमध्ये त्याच्या पुढे जी गाडी उभी होती त्या गाडीमध्ये जो ड्रायव्हर बसलेला होता त्याचा पाय त्या एक्सिलेटरवर गेल्यामुळे पुढच्या 3 गाड्या पुढे ढकलल्या गेल्या। मॅडम, हा अपघात कसा झाला? आधी वसई अंबाडी रोड असेल, ओमनगर असेल, 100 फीट अशीच गाड्या पार्क होतात, पालिका काही करत नाही, काय बोलणार आहे? पालिकेचा विषय आला तर तुम्ही बघाल की वसईच्या फक्त स्टेशन भागामध्ये टोईंग केलं जातं। ज्या गाड्या पार्किंग प्लेसमध्ये उभ्या असतात नसतात त्यांना, आणि नंतर तुम्ही या साईडला सगळीकडे बघाल तर हा अग्रवाल जो एरिया आहे ह्याचा रस्त्याचा विड्थ आहे तो सगळ्यात जास्त आहे, म्हणून विविध प्रकारच्या बसेस, ट्रॅव्हलिंगच्या बसेस, स्कूलच्या बसेस रात्री येऊन इकडे अग्रवालच्या एरियामध्ये पार्किंग केल्या जातात। त्याच्यामुळे जो येण्या जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यांना गाड्यांना जायला जागा राहत नाही आणि मग ते जागा नसल्यामुळे हे अशा प्रकारचे अपघात घडतात। ट्रॅफिक पोलिसांना काय तुम्ही बोलणार? ट्रॅफिक पोलिसांना सांगणार की तुम्ही जसं मेन रोडवर तुमच्या बीट चौकी बनवलेल्या आहेत किंवा पोलिसांच्या बीट चौकी बनवलेल्या आहेत, तशाच प्रकारची एक बीट चौकी अग्रवालमध्ये बनवावी। आणि त्यामुळे इथे संध्याकाळी तुम्ही बघाल तर पूर्ण चहावाल्याच्या टपऱ्या आहेत, पूर्ण अशी टीनेजर्स मुलं जी आहेत म्हणजे यंगस्टर्स जे आहेत ते सगळे इकडे संध्याकाळी बसलेले असतात। मागे आत्ता 10 दिवसापूर्वी इकडे मागे एक ज्वेलर्समध्ये सुद्धा चोरी झाली। त्या चोरीचं कारण पण हेच आहे की इकडे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही। रात्री 10 वाजल्यानंतर दक्षता जी पोलीस आहेत ते इकडे फिरत असतात, पण आता जे ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचं मूळ मुद्दा आणि कारण असं आहे की स्पीड ब्रेकर नसल्यामुळे, गतिरोधक नसल्यामुळे त्यांना स्पीड कव्हर करता येत नाही, आणि दुसरं म्हणजे इकडे असलेले कुत्रे।